ते आपल्याला पाहायला मिळतात। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। वेदांत, खरं तर ज्या ट्रॅकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या छोटेखानी रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याला आता सुरुवात झालेली आहे आणि दुतर्फा असलेले नागरिक जे आहेत ते देखील आनंदले असतील, कारण सभास्थळावरती ते दाखल झालेले आहेत। पुढचा कार्यक्रम कसा असेल? विशाल, नक्कीच एक 100-150 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि तिथं आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत अजित पवार आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही बाजूंनी महिलांची हजारोच्या संख्येनं इथे गर्दी पाहायला मिळते, उपस्थिती पाहायला मिळते, कारण महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी या सर्व महिलांनी उपस्थिती लावली आहे। थोड्याच वेळात इथे अनेक जे प्रकल्प आहेत जे इथे उद्घाटन होईल। त्यासोबतच आपण बघितलं तर काही ठिकाणी आपण बघतोय स्वागत सुद्धा ठिकठिकाणी केलं जात आहे। हस्त आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं केलं जात आहे आणि आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टेजवर जातील, इतर मान्यवर सुद्धा स्टेजवर जातील आणि पुढील कार्यक्रम ज्यामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। मात्र त्याआधी आपण बघतोय हा 100 मीटरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी जसं तू सांगितलं की दोन्ही बाजूनी मोठ्या संख्येनं गर्दी आहे आणि खास करून महिला, म्हणजे राज्यभरातील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। खास या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी या महिला आलेल्या आहेत आणि मी जसं सांगितलं की महिला सशक्तीकरणाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतलेला आहे यासाठी खास या महिला राज्यभरातून इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय संबोधित करतात, शुभारंभ तर उद्घाटन तर विविध विकास कामांचं होणारच आहेत, मात्र नरेंद्र मोदी नेमकं काय संबोधित करतात हे पाहावं लागेल आणि आता नरेंद्र मोदी मुख्य व्यासपीठावर जातील आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल। विशाल, बरोबर आहे। मुख्य व्यासपीठावरती गेल्यानंतर आज ते काय बोलतात हे देखील आपण थेटपणे दाखवणार आहोतच। मात्र वेदांत, एक आहे की जर आपण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव यावेळेला पाहिलं तर अतिशय आनंदित स्वरूपानं नागरिकांनी ज्या प्रकारचं स्वागत केलेलं आहे त्याचा स्वीकार करताना पंतप्रधान दिसतात, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी त्या ठिकाणीच्या ॲपचं उद्घाटन केलं जाणार आहे। दुसरीकडे बहुप्रतीक्षित असलेली उरण रेल्वे जी आहे तिला देखील आता हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। अशा विविध कार्यक्रमांनी सजलेलं हे सभास्थळ असेल। सभास्थळावरचा काही मिनिट टू मिनिट कार्यक्रम देण्यात आलेला आहे का? नक्की एक साधारणपणे पाऊण एक तासाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि जसं आपण बघितलं की सजवलेली गाडी आहे आणि या गाडीतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं गेलं। त्याच्यासोबत आपण बघतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत